जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 या वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला 2024 या वर्षात खूप काम येणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले MPSC पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर माझी शाळा माझा अभिमान हे अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर माझी शाळा माझे अभियान हे अभियान हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेले आहे। 19व्या नाम शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर 19व्या नाम शिखर परिषदेचे आयोजन युगांडा या देशामध्ये करण्यात येणार आहे। स्टार्टअप रँकिंग फ्रेमवर्क 2022 मध्ये कोणत्या राज्याला बेस्ट परफॉर्मन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर स्टार्टअप रँकिंग फ्रेमवर्क 2022 मध्ये गुजरात व केरळ या राज्यांना बेस्ट परफॉर्मन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। अलीकडेच व्हल्चर रेस्टॉरंट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर यासाठी 2 पर्याय आहेत, उत्तर प्रदेश आणि झारखंड। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे। बघूयात, कुणाला या प्रश्नाचं उत्तर येत नसलं तरी चालेल, परंतु तुम्हाला प्रयत्न नक्की करायचा आहे। त्यानंतर कोणत्या राज्यात करबी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते? तर आसाम या राज्यात करबी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते। आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाने केलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम हा रोहित शर्मा या फलंदाजाने केलेला आहे। टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर टाटा स्टीलचे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद हे आर प्रज्ञानंद या मुलाने पटकावलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे याचा त्याला नक्कीच फायदा होईल।